मला असं वाटतं की आता प्रॅक्टिस प्लस राजकारण असं आपलं चालू आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्ही लोकांना अवेअर देखील करता. अनेक ठिकाणी तुमची व्याख्यानं होतात, कॉलेजेसमध्ये होतात. डेमोग्राफी या विषयावर तुम्ही खास करून लोकांना अवेअर करताय, याबद्दल काय सांगाल? मुंबईमध्ये आणि इतर शहरात देखील आपण बघितले की आपलं डेमोग्राफी चेंज होत आहे. बांगलादेशमधून अनेक घुसखोर आपल्या देशात घुसतात आणि जे बॉर्डर स्टेट्स असतात, राजस्थान असेल, वेस्ट बेंगॉल असेल किंवा आसाम असेल, इथून ते जातात, घुसतात, भारतात येतात. त्या राज्यात ते काही महिने राहतात, भाषा शिकतात, आपलं देहबोली शिकतात, इंडियन कल्चर शिकतात आणि मग त्यांना सांगितलं जातं तर तुम्ही डिस्पर्स व्हा आणि मग मुंबईत ते येतात, काही दुसऱ्या शहरांमध्ये जातात. आणि मी जो अभ्यास केला आहे त्यातून असं निदर्शनास आलं की बांद्रा ईस्ट असेल, कलिना असेल, कुर्ला असेल किंवा काही ठिकाण मुंबईचे असतील, तिथे एवढे हे घुसखोर घुसलेले आहेत आणि त्यांना आपलेच काही हिंदू लोक आधार कार्ड मिळवूनही देतात. म्हणजे आधार कार्ड मिळवणारे जे दुकान असतात, जिथे तुम्ही जाऊन अर्ज देतात, तिथे ते 200-300 रुपयात आधार कार्डसाठी अर्ज करतात. त्यांना ते आधार कार्ड मिळतात देखील आणि ते दुकानदार सांगतात तुम्ही अजून 15-20 घेऊन या, आम्ही तुम्हाला डिस्काउंटेड रेटमध्ये देऊ. त्यांना हे माहीत नसतं की याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतील. मग हे बोगस आधार कार्ड वाले बांगलादेशी आपल्या राज्यात, आपल्या शहरात राहतात. मग ते स्विगीमध्ये काम करतात, झोमॅटोमध्ये काम करतात, एखाद्या बिल्डरचा वॉचमॅन म्हणून काम करतात, कुठेतरी डिलिव्हरी बॉय मधून काम करतात आणि मग त्यांचं एक नेक्सस तयार होतं. आणि त्यांचा विचार हाच असतो की जर कुठलीही लोकशाही लोकसंख्यावर टिकून असते, जर तुमच्याकडे तुमच्या बाजूनी लोकसंख्या असेल तर तुम्ही तिथले निर्णय घेऊ शकतात. मग काय करतात, मग ती लोक ते त्यांचं तिथे वाढवत जातात, त्यांची लोकसंख्या वाढवत जातात, त्यांच्या लोकांना अजून ते बांगलादेशमधनं बोलवतात. तिथे मग ते त्यांचे कॉलनी प्रस्थापित करतात, त्यांचे एरिया प्रस्थापित करतात आणि मग तिथले ते वोट बँकचं एक त्यांचं निर्णायक असं त्यांचा तिथे होल्ड व्हावा लागतो. आणि जेव्हा असं व्हायला लागतं तेव्हा साहजिकपणे संपूर्ण लोकशाहीला धोका निर्माण होतो. मी काही प्रकरणं अशी बघितली ज्याच्यात पोलिसांनी चार्जशीट फाईल करत असताना हजारोच्या संख्येने हे बांगलादेशी आपल्या मुंबईत आलेत, पुण्यात आलेत आणि अशा ठिकाणी काम करतायत आणि त्यांना काही आपलेच लोक वोट बँकसाठी त्यांना मदत करतायत. आणि ही एवढी धोक्याची घंटा आहे की आपण छोट्याशा फायद्यासाठी देशाचं मोठं नुकसान करतोय हे या लोकांना कळत नाही. आणि त्यामुळे SIR सारखी जी ड्राईव्ह आहे, जी संपूर्ण देशात सुरू आहे, जी आता वेस्ट बेंगॉलमध्ये, ती एवढी आवश्यक आहे. कारण तुम्ही या देशाचे नागरिक आहात का नाही हे आधार कार्डवरनं फक्त सिद्ध होणार नाही. सर्वोच्च न्यायालयात देखील इलेक्शन कमिशनने हे सांगितलं की या देशाचं नागरिकत्व जर तुम्हाला आहे, तुमचं आहे, हे सिद्ध करण्यासाठी आधार हे पुरे नाहीये. तुम्हाला तुमचं बर्थ सर्टिफिकेट लागेल, इतर तुम्हाला डोमिसाईल लागेल, इतर डॉक्युमेंट्स दस्तावेज लागतील, तेव्हा सिद्ध होईल की तुम्ही या देशाचे नागरिक आहात. कारण आधार कार्ड तर असंही 300